मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCT's Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. नमस्कार. संस्कार भारती आणि PCT's इन्फिनिटी रेडिओ 90.4 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानदा परावर्तितुम शक्ती या महिला दिन विशेष सप्ताहातील आजच्या कार्यक्रमात मी आपले सर्वांचे स्वागत करते. वेगवेगळ्या कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांशी मुलाखतीद्वारे आपण ह्या कार्यक्रमात संवाद साधतो आहोत. आज आपल्याकडे आलेल्या पाहुण्या आहेत लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि प्राच्यविद्या या क्षेत्रात गेली काही वर्ष सातत्याने काम करणाऱ्या, संशोधन व लेखन करणाऱ्या सौ विनिता देशपांडे. खूप स्वागत आहे विनिताताई. धन्यवाद. पिंपरी चिंचवड परिसरात आणि पुण्यात आपल्या कार्याचा अनेकांना परिचय आहेच, तरी पण आपल्या श्रोत्यांसाठी मी थोडक्यात तुमचा परिचय करून देते. प्राच्यविद्या या अंतर्गत भारतीय विद्या या विषयात त्यांनी MA ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि या विषयाशी संबंधित संशोधन व लेखन यात त्यांचा सातत्याने सहभाग आहे. एक उत्तम लेखिका, कवयित्री, अनुवादक म्हणूनही विनिताताईंची ओळख आहे. 2014 प्रकाशित झालेल्या स्मृतपर्ण या पुस्तकापासून त्यांचा लेखन प्रवास सुरू झाला. तो फुलारी, रंगीला रे, अभ्यंतर, मण्यांची टोपी, पारुषण असा अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या प्रचितीच्या गोष्टी या पुस्तकापर्यंत सातत्याने चालूच आहे. साहित्य, संगीत, शिल्प, नृत्य, चित्रकला, प्राचीन कला, ऐतिहासिक वास्तू आणि रांगोळी अशा विविध कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संस्कार भारती या संस्थेशी त्या गेल्या काही वर्षापासून जोडल्या गेल्या आहेत व विविध पदांवर ती काम करत आहेत. संस्कार भारती पश्चिम प्रांत यांनी प्रकाशित केलेल्या विरासत का वैभव व भू अलंकरण ह्या ग्रंथात त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्वक केलेल्या संशोधनपर लेखांचा समावेश झालेला आहे. अनुवाद क्षेत्र हे देखील त्यांच्या आवडीचं क्षेत्र आहे. सुरसुंदरी आणि बिंब ब्रह्म तथा वास्तुब्रह्म हा डॉक्टर गो. बम. देगलूरकर यांनी लिहिलेल्या 2 पुस्तकांचा त्यांनी केलेला हिंदी अनुवाद प्रसिद्ध आहे. स्त्रियांना अतिशय स्फूर्ती देणाऱ्या आनंदीबाई कर्वे यांच्या आत्मचरित्राचं अनुवाद करणारा मेरी जीवनगाथा असा त्यांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. संस्कार भारतीचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर हरिभाऊ वाकणकर यांचे पुरातत्व क्षेत्रातलं कार्य खूप महत्त्वाचं आणि स्फूर्तिदायक आहे. त्यांचे हे कार्य लोकांसमोर आणण्याचं काम वाकणकर शोध संस्थान उज्जैन यांच्या अंतर्गत ते सध्या करत आहेत. आणि याशिवाय अनेक मासिकं, दिवाळी अंक, वर्तमानपत्र यात त्यांचे लेख प्रसिद्ध झालेलेच आहेत. अतिशय विस्तृत आणि सविस्तर असा हा परिचय आहे. आता आपल्या मुख्य विषयाकडे वळताना मला विनिताताईंना हे विचारायचं आहे की प्राच्यविद्या म्हणजे नेमकं काय? खरं तर प्राच्यविद्या याची व्याख्या, याची परिभाषा खूप व्यापक आहे. यातीलच याच्या अंतर्गत येणारा एक विषय आहे भारतीय विद्या, त्याच्यामध्ये मी MA केलेलं आहे. तर आता भारतीय विद्या म्हणजे नक्की काय? तर भारतीय प्राचीन संस्कृती, भाषा यांचा अभ्यास. मग आता संस्कृती, आपण नेहमीच हा शब्द वापरत असतो की आपली संस्कृती खूप प्राचीन आहे. तर नक्की काय आहे? तर संस्कृती म्हणजे प्राचीन काळापासून आपली जी समाज व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था आहे, धर्मव्यवस्था आहे, ही ज्या अधिष्ठानावर आधारित आहे, ज्याचं जे अधिष्ठान आहे, मूलाधार आहे, ती 4 पुरुषार्थ आणि 4 आश्रम या व्यवस्थेवर आधारित, आणि ह्याचं जो मूळ स्रोत आहे ते म्हणजे वैदिक साहित्य. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास या भारतीय विद्येमध्ये येतो. बरं, हाच एक विषय आहे का? नाही, याच्या अंतर्गत अनेक विषय आहेत. वेदसंहितेना जाणून घेण्यासाठी ज्या ग्रंथांची निर्मिती झाली, ज्या साहित्याची निर्मिती झाली, त्याचा अभ्यास पण याच्यात अंतर्भूत आहे. त्याच्यानंतर याचा क्रमिक विकास कालप्रवाहात होत गेला. मग या अनुषंगाने हा विषय जाणून घेण्यासाठी याच्यामध्ये अनेक भर पडत गेली, या साहित्यात भर पडत गेली. मग कालांतराने आर्षकाव्य म्हणजे रामायण आणि महाभारत यांची
वेदांची रचना झाली यांचा अभ्यास याच्यात समाविष्ट आहे. पुराणं आहेत, 18 पुराणं सर्वांना ज्ञातच आहेत, त्यांचा अभ्यास याच्यामध्ये आहे. बौद्ध साहित्य, जैन साहित्य, या निमित्ताने अनेक शास्त्र आणि ज्ञानशाखांचा विकास झाला. त्यामध्ये खगोलशास्त्र आहे, प्राचीन विज्ञान, तंत्रज्ञान, त्याच्यानंतर अलीकडच्या काळात विकसित झालेलं नाणकशास्त्र, विविध शासनकर्ते आणि ह्या क्रमिक कालक्रमानुसार समाजव्यवस्थेचा अभ्यास याच्यामध्ये अंतर्भूत होतो. तर असे विविध गोष्टी, वैद्यकीय असू देत, कृषी असू देत, अशा अनेक गोष्टींचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. तर हा जो अभ्यास आहे हा परिचयात्मक अभ्यास या भारतीय विद्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत करण्यात येतो. तो मी हा पूर्ण केलेला आहे. आणि खरं तर ह्या सगळ्या याच्यातून मला लक्षात आलं की आपली संस्कृती किती प्रगल्भ, समृद्ध, व्यापक आहे आणि आपल्या समाजाच्या विकासाचं ते एक द्योतक आहे, एक प्रतीक आहे. तर प्रथा, परंपरा याच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणं हे आपल्या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. हे खरंच वैशिष्ट्य आहे. खरंच आहे. म्हणजे भारतीय विद्या या विषयाचा काय म्हणतात त्याला, किती व्यापक हा विषय आहे. तर अतिशय प्राचीन अशी संस्कृती हे आपल्याला माहितीच आहे. धर्म, शास्त्र, साहित्य, कला, तत्त्वज्ञान अशा अनेक क्षेत्रात ती संपूर्ण आहे पसरलेली. पण आज आता सध्या महिला दिन विशेष सप्ताह चालू आहे. तर त्यानिमित्ताने मी असं विचारीन की ह्या सगळ्या संस्कृतीच्या हा जो प्रवास आहे याच्यामध्ये स्त्रियांचा किती वाटा आहे किंवा स्त्रियांचं काय स्थान आहे या सगळ्या याच्यामध्ये? हा खूप सुंदर प्रश्न आहे. खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आपली जी मूलभूत रचना होती, आत्ता मी तुम्हाला म्हटलं की अधिष्ठान जे होतं कुटुंब व्यवस्थेचं, या रचनेमध्ये कधीही स्त्रियांना कमी लेखणं किंवा नाही, हे सगळे समान अधिकार होते. भेद जो होता तो नैसर्गिक भेद किंवा लिंगभेदामुळे जी काही मर्यादा असतील, एक तेवढा सोडला तर स्त्रियांचा वावर सगळ्या क्षेत्रांमध्ये होता. म्हणजे अगदी वैदिक साहित्यापासून उत्तर वैदिक साहित्य काळात आपल्याला या सगळ्या प्रमाण उपलब्ध होतात. लेखनातून, विविध ग्रंथातून, शिलालेखातून आपल्याला त्या काळी स्त्रियांचं असलेलं वर्चस्व सगळ्या क्षेत्रांमधले आपल्याला प्रमाण उपलब्ध होतात. अगदी वेदांमधली सूक्तांची रचना स्त्रियांनी केलेली आहे. रोमशा, लोपमुद्रा यासारख्या कवयित्री त्या काळात होत्या, वैदिक काळामध्ये. नंतरच्या काळात पण योद्धा, विप्लशा अशा योद्धांची, स्त्रियांची पण माहिती मिळते. आणि अनिवार्य नसलं तरी आपल्या रचनेमध्ये, समाज रचनेमध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता आणि अध्यापन करू शकत होत्या. त्यांना आवडत्या विषयात, त्या क्षेत्रात हे करत होत्या. शास्त्र पारंगत होत्या. आणि स्वयंवर आपण आता मालिकांमध्ये बघतो की इथे जरी समाज कार्यातून दिसत असलं की विधवा विवाहांसाठी, संमती कायद्यासाठी झगडावं लागलं, पण स्वयंवराची पद्धत होती. म्हणजे स्त्रियांना त्यांच्या आवडीच्या व्यक्तीशी विवाह करता येत होता. हो. आणि काही यज्ञ आणि विधी असे होते की त्याच्यामध्ये पत्नीचं शिक्षित असणं अनिवार्य होतं. अनेक पुरावे आपल्याला असे मिळतात की लोकांनी शिक्षित स्त्री मिळावी म्हणून काही विधी केलेले आहेत. तर इतकी प्रगल्भ आणि हा खरंच विचार करायला लावलेला प्रश्न आहे की मग अचानक शस्त्र धरणाऱ्या हातात कायमस्वरूपी लाटणं कसं आलं? स्वयंवर करणाऱ्या स्त्रियांना बालविधवा किंवा या समस्यांशी का झगडावं लागलं? तर याचं उत्तर मी तुम्हाला की मूळ कुटुंब रचनेत असं कधीही नव्हतं. आपण जे म्हणतो ना आमच्या पूर्वज ही परंपरा आहे, असं अजिबात नाही. काय झालं की परकीय आक्रमण आपल्या देशावरती खूप झाली. या परकीय आक्रमणांमध्ये स्त्रियांची सुरक्षितता, त्यांची काळजी या आणि सगळंच अस्थिर जीवन होतं. या अस्थिरतेत त्यांच्या काळजी आणि चिंतेपोटी त्यांचे विवाह लवकर करण्यात आले. आणि त्याच्यामुळे ही सुरक्षितता आणि चिंता कधी कुरीतींमध्ये बदलली हे आपल्यालाच कळलं नाही. पण जसं लक्षात आलं की ही कुप्रथा समाजात स्थिरावते, याच्या संदर्भात आपल्याला काहीतरी जागृती करावी लागेल. आपले समाज सुधारक या कार्यात, या क्षेत्रात पुढे आले आणि आज आपण बघतोय चित्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. आणि आज सगळ्या क्षेत्रांमध्ये परत पूर्वीसारखं स्त्रियांचा वावर दिसतो आहे. तर मला असं वाटतं काही काळ स्त्रियांनी ही मुक्ती किंवा ह्या सगळ्या याच्यातून मोकळं व्हायला पाहिजे. आणि आता ती परिस्थिती आलेली आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा वावर हे सिद्ध करतो. तर मूळ समाज रचना जी आपली समाजाची होती, व्यवस्था जी होती, ती आता परत पूर्वपदावर येते आहे असं मला निश्चितच वाटतं. आणि शिक्षणाचं म्हणाल तर स्त्रियांना देखील त्यांचे
उपनयन संस्कार होते. त्याच्यामध्ये 2 प्रकार होते. एक तर सद्योवधू आणि एक होती ब्रह्मवादिनी. म्हणजे ब्रह्मवादिनी जी आहे तिला जर लग्न नाही करायचं आणि तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, सुरू ठेवायचं आहे, तर ती शेवटपर्यंत ब्रह्मवादिनी राहते. आणि सद्योवधू म्हणजे की जिला लग्न करेपर्यंत ती गुरुगृही शिक्षण घेते. तर असे अनेक प्रमाण आपल्याला आपल्या शास्त्रांमध्ये हे लिखित प्रमाण आहेत उपलब्ध आहेत. म्हणजे खरंच आपल्या प्राचीन संस्कृतीतल्या अनेक गोष्टी अशा उत्सुकता वाढवणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत की ज्या आपण आजही त्यांच्याकडून स्फूर्ती घ्यायला पाहिजे, नाही का? आणखीन एक विचारावंसं वाटतं की आपल्या देशाला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे, पण असं वाटतं का की आपल्याकडच्या लोकांना ह्या वारशाविषयी फारशी माहिती नाही, किंवा आहे तरी तो जतन करण्याची आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची फारशी आस्था नाही, असं वाटतं का? अजिबात नाही. खरं तर मी आज प्रत्येक स्त्रीचं इथे अभिनंदन करू इच्छिते की ही जी आज भारतीय संस्कृती टिकून आहे ही त्या स्त्रियांमुळे टिकून आहे. आज भारताच्या देशातल्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, कुठल्याही क्षेत्रात जा, अगदी छोटं घर असो, वाडा असो, महाल असो, तुम्हाला रांगोळी काढलेली दिसते. त्यांच्या घरातल्या कौटुंबिक प्रथा परंपरा जोपासल्या जातात. तर आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य मी जे मघाशी सांगितलं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत जाते, तर ह्या वैशिष्ट्यामुळे आपली संस्कृती ती आहे ती शाश्वत आहे, अबाधित आहे. तुम्ही बघा ना, शब्दांपलीकडची ही भाषा आहे. अगदी आसाममधल्या कुठल्या तरी कोपऱ्यात जा, कन्याकुमारीमध्ये जा, छत्तीसगडमध्ये जा, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढलेलं दिसतं. कलशाची तिथे पूजा केली जाते. तिथे श्रीवत्ससारखं चिन्हाचं महत्त्व आहे, ओमसारख्या चिन्हाचं महत्त्व आहे. भाषा कुठलीही असू दे, पण ही जी शब्दांपलीकडीची चिन्हांची भाषा आहे ही अखंड भारताचा द्योतक आहे की जी भारतातल्या प्रत्येक स्त्रीनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिली आहे. आणि तुम्ही आणि आम्ही आपला हा वारसा जपतोच आहे, आणि पुढे पण आपल्याला तो द्यायचा आहे. बिलकुल. आणि मघाशी जे मी तुम्हाला सांगितलं की काळाच्या ओघात, आक्रमणांच्या ओघात जी काही परिस्थिती 1000 वर्षाचं, 650 वर्षांचं परकीय आक्रमण आणि साधारण 250-200 वर्षांचा इंग्रज पोर्तुगीज ह्या परकीय सत्ता, ह्यामध्ये जे वैचारिक परिवर्तन झालं, तर आता वैचारिक परिवर्तन परत होऊ बघते. हे आक्रमण नव्या स्वरूपात येऊ बघते. तर थोडंसं सजग राहा. तेव्हा मुघलांनी प्रत्यक्ष आक्रमणं केली, पण आता हे वैचारिक आक्रमण आहे. ह्यापासून तुम्ही सगळ्यांनी सावध होणं आवश्यक आहे. याची काय म्हणतात त्याची जाणीव ठेवणं, आपण त्याच्याकडे डोळस दृष्टीने बघणं हे खूप आवश्यक आहे. आता एक छोटंसं उदाहरण देते की पुराणातली वानगी पुराणात राहू द्या, हा खूप मोठा सामाजिक कट आहे. सोशल कॉन्स्पिरसी आपण ज्याला म्हणतो, की तुम्हाला तुमच्या पुरातन प्राचीन ज्ञानापासून दूर ठेवण्याचं हे एक सामाजिक कट आहे. जाहिराती तर आता तुम्हाला माहितीच आहे की काही साबणांच्या जाहिराती आहे, हुमायूं का बेटा, बापर का बेटा. तर हे जे ठसवलं गेलं, ही अशी आक्रमण जी अनाहूतपणे नकळतपणे आपल्या समाजात वावरतात आहे, त्याच्याकडे सजग दृष्टीने बघा. आणि ती कशी थोपवता येईल, तर आपल्याकडे आपल्याला दिलेलंच आहे की पिढी दर पिढी हस्तांतरित होणारी संस्कृती आहेच, आपण ती जपतोच आहे. फक्त आता अजून समृद्ध होणं, पुढच्या पिढीपर्यंत देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याची जाणीव नक्की ठेवावी. संस्कार भारती आणि PCET's इन्फिनिटी रेडिओ 90.4 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानदा परावर्तितुम शक्ती या महिला दिन विशेष सप्ताहातल्या आजच्या कार्यक्रमात मी विनिताताई देशपांडे यांच्याशी संवाद साधते आहे. आपण पुढे जाऊया मुलाखतीमध्ये. विनिताताई, तुमचा जन्म नागपूरचा. शिक्षण आणि लग्न झाल्यानंतर यजमानांच्या नोकरीच्या निमित्ताने गेल्या 25 वर्षापासून तुम्ही या परिसरात स्थायिक आहात. इथे आल्यानंतर प्राच्यविद्या म्हणजे भारतीय विद्या या विषयात तुम्ही MA केलं. तर ही आवड तुमच्या मनात कशी निर्माण झाली, की याच्याविषयीचा कल तुमचा आधीपासून होताच? हो, पुण्यात आल्यानंतर मुलं लहान असताना म्हणजे साधारण 2014-16मध्ये मी MA इंडॉलॉजी टिळक महाविद्यालयातनं केलं. आणि माझ्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट ठरला. कारण बऱ्याच गोष्टींचा मला आवड होतीच, इतिहासाची लहानपणापासून आवड होतीच. म्हणजे अगदी कागद घेतला तर याची निर्मिती कशी झाली असेल, याची काय प्रक्रिया असेल, कापड असेल तर ते कुठून तयार झालं, कोणी पहिले आणलं, तर अशा साहित्य असू दे, कुतूहल होतं, उत्सुकता होती. पण मी माझ्या परीने त्याची उत्तरं पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून शोधत होते. पण मग पुण्यात आल्यावरती मला टिळक महाविद्यालयाचा हा अभ्यासक्रम ज्ञात झाला आणि मग मी तिथून MA केलं. आणि मग
तो MA केल्यावरती आपल्या संस्कृतीकडे बघण्याची अजूनच दृष्टी माझी व्यापक झाली. माझा परीघ विस्तारत गेला आणि त्या अभ्यासातून आता मला पुढे काय करायला हवं ते माझं निश्चित होत गेलं. छान आहे. म्हणजे खूप वेगळं क्षेत्र तुम्हाला तुमच्या पुढे खुलं झालं आणि त्यातून आता तुम्ही जे काम करताय त्याच्यामुळे आमचा सगळ्यांचा पण खूप फायदा होतो आहे. आम्हाला नवीन काही काही वाचायला ऐकायला मिळतंय. सध्या तुम्ही प्रसिद्ध संशोधक श्री हरिभाऊ वाकणकर यांच्या कार्यावरती संशोधन करणाऱ्या वाकणकर शोध संस्थान उज्जैन या राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेत काम करत आहात. तर एक संशोधक म्हणून इथे ह्या संस्थेत काम करताना किंवा आधीही तुम्ही काही केलेल्या प्रोजेक्ट्समध्ये संशोधनाचं काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता याविषयी ऐकायला आवडेल. हो, संशोधन ही माझी अगदी आधीपासूनचीच वृत्ती होती. मला फार आवडायचं की असं कुठून सुरू झालं, कुतूहल आणि उत्सुकतेपायी मी अनेक गोष्टींचा शोध घेतला. याच्यात खूप छान अभ्यास माझा जो झाला तो चिन्हांचा अभ्यास झाला, ज्याचं भूअलंकरण म्हणून माझं पुस्तक संस्कार भारतीने प्रकाशित केलं. या चिन्हांचा मागोवा घेताना मला लक्षात आलं की भारताची अखंडता आणि किती व्याप्त आहे भारत आणि भारताच्या पलीकडे बृहत्तर भारत आपण ज्याला म्हणतो, ग्रेटर इंडिया ज्याला आपण म्हणतो. तर हा प्रवास खूप सुंदर होता आणि मग ह्याच्यातून मी पण समृद्ध होत गेले. मला नवीन चिन्हांची माहिती मिळत गेली आणि चिन्हांचा शास्त्रीय अभ्यास कसा करावा, त्याला विविध आयाम आहेत, त्याच्याकडे कसं बघावं. तर अगदी ती नुसती आपली रांगोळी, भूअलंकरण किंवा चित्रांमधनं काढणारी चिन्ह नाहीत, त्याचे आपल्या आध्यात्मिक आणि शास्त्रीय अर्थ आहेत आणि त्या दृष्टीने मी त्याचा अभ्यास करत गेले. दुसरं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं संशोधन म्हणजे महाराष्ट्रातल्या मंदिरांचं डॉक्युमेंटेशन. तर साधारण 13व्या शतकांपर्यंत जी निर्मिती झाली मंदिरांची, तर त्याचा आपण समूहाच्या मदतीने, माझी एक टीम आहे त्याच्या मदतीने आपण डॉक्युमेंटेशन करते. तर हे संशोधन पण फार सुंदर होतं. त्या निमित्ताने विविध शासन काळात विविध प्रकारच्या विविध शैलीच्या मंदिरांची ओळख झाली आणि त्याचा मला सविस्तर अभ्यास करायला मिळाला. तर ही 2 संशोधनं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आणि तिसरं एक खूप महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात मला कृतार्थ करणारं, यथार्थ करणारं संशोधन म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं इतिहास लेखन. तेव्हा मला कळलं की स्वातंत्र्य संग्राम ही फक्त आपण जे बघतो की स्वातंत्र्य मिळण्यासाठी धडपड, पण आज शिक्षणातली जी भारतीयता टिकून आहे त्याच्यासाठी जो लढा महर्षी कर्वे किंवा मदन मोहन मालवीय या सगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी दिला, दादाबाई नवरोजी असतील, नानाशंकर शेठ असतील, तर तो मला फार जवळून अनुभवता आला. आणि त्याच्यात ही गोष्ट कुठल्याही पाठ्यपुस्तकात किंवा याच्यात नमूद नाही. ह्या इतिहास संशोधनाच्या निमित्ताने मला हे सगळं वाचायला मिळालं आणि इंग्रजांनी लादलेले नियम किंवा शिक्षण नीती ज्या होत्या त्याच्यात किती त्रुटी होत्या आणि त्याच्यावर काम करून जे आज भारतीयता शिक्षणात टिकून आहे ती निव्वळ यांच्या प्रयासातून. तर ही पण मला खूप खूप समृद्ध करणारं माझं संशोधन होतं. नंतर वाकणकरांच्या संशोधनाबद्दल म्हणाल तर कोविडच्या काळात माझ्याकडे संस्कार भारतीने एक जबाबदारी दिली होती की यांच्यावरती तुम्ही एक लेख लिहा. तर ते शताब्दी वर्ष होतं. हरिभाऊ वाकणकरांचा परिचय मी इंडोलॉजी करत असतानाच मला झाला होता. पण त्यांचं काम एवढं विस्तृत आणि व्यापक आहे, कल्पना होती पण त्याच्या सीमा, त्याच्या मर्यादा मला माहिती नव्हत्या की कुठपर्यंत यांचं काम आहे. त्याच्यानंतर मी त्यांचा लेख लिहायला घेतला तेव्हा अर्थातच कोविड काळ होता, सगळीकडे बंदी होती. अभय भंडारी सर म्हणून आहेत, प्रख्यात व्याख्याते आहेत, त्यांच्याकडे काही याच्या संदर्भातलं साहित्य होतं. मग ते त्यांनी कुठली तरी इमर्जन्सी गाडी येणार होती असं ते माझ्यामार्फत, म्हणजे हे ईश्वर नियोजितच मी मानते की ते माझ्यापर्यंत पोहोचलं आणि मी तो लेख लिहिला, त्या काही कथा त्याच्यावरती आधारित लिहिल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की हे खूप मोठं याच्यातून प्रोजेक्ट तयार होऊ शकतो. आणि त्या कुतूहलातूनच माझी एक संकल्पना जन्माला आली की या व्यक्तीचं आपण जीवनचरित्र लिहावं. मी खूप मधल्या काळात शोधलं पण यांचं जीवनचरित्र असं कधी कोणी लिहिलेलं नाही. तर मग म्हटलं याच्या घरच्या लोकांना भेटलं पाहिजे. मग मी वाकणकर कुटुंबियांना भेटले, त्यांनी पण या विचारांचं खूप स्वागत केले. पण तोपर्यंत म्हणजे अगदी 2016पर्यंत 17-18पर्यंत हा माझा विचार होता की आपण जीवनचरित्र फक्त लिहूया. म्हणजे कोविड काळात आपल्या 20-21 त्यामध्ये मी हे झालं होतं की, आणि साधारण मला तेव्हा त्यांच्या कामाची व्यापकता बघितल्यावर लक्षात आलं की एक 3-4 वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण होईल.
पण मग जेव्हा मी त्या उज्जैनच्या संस्थेत गेले आणि त्यांची ती विशालता भव्यता सगळी बघितली कामाची, आणि माझ्या लक्षात आलं की ह्या उपक्रमाला कमीत कमी 7 ते 8 वर्ष लागणार आहेत, इतकं त्यांचं काम मोठं आहे. मग मी त्याच्यातनं एक माझी रिसर्च मेथडॉलॉजी तयार केली, एक प्रमेय माझं तयार केलं. सगळे त्यांचे जे विद्यार्थी आहेत आज विविध मोठ्या मोठ्या पदावर आहेत, भारताच्या बाहेर अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. मी त्यांचे संपर्क केला, त्यांना जाणून घेतलं. त्यांना जाणून घेतल्यावर मग त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. मग त्यांचं आता माझं हे सगळं काम बघून मला संस्थेने त्यांची अकॅडमिक काउन्सिलचं सचिव म्हणून नियुक्त केलं. तर अकॅडमिक काउन्सिलची ही संकल्पना पण माझीच होती, कारण हरिभाऊ वाकणकरांच्याच याच्यामध्ये लिहिलं आहे, त्यांनी हाताने लिहून ठेवलं आहे की जोपर्यंत भारतीय संस्कृतीच्या क्षेत्रातले विविध तज्ज्ञ एकत्र येत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृती किंवा भारताचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर मी अकॅडमिक काउन्सिलच्या अंतर्गत आत्ता भारतात जी काही विख्यात प्रत्येक संस्कृतातली असू दे, उत्खननातली असू दे, शिलालेख वाचणारे असू देत, सगळ्या विषयातली तज्ज्ञ यांना एकत्र आणलं. अशी एक 16-17 लोकांच्या टीमच्या अंतर्गत आपलं समस्त भारतात उपक्रम वाकणकर शोध संस्थेचे सुरू आहे, ज्याच्यामध्ये छत्तीसगडमधला कोरबा हा उपक्रम यांनी खूप सुंदर आकार घेतला आहे. आणि मला आनंद होतो या सांगायला की निलेश ओक, ज्यांनी आत्ता रामायण आणि महाभारताचं डेटिंग केलं, त्यांच्या मदतीने आपण पृथ्वीचं मध्यबिंदू किंवा पृथ्वीचं नाभिस्थल असलेल्या डोंगला मध्य प्रदेशमधलं या ठिकाणी एक मोठा उपक्रम लवकरच सुरू करतो आहे. तर हा पण खूप छान अनुभव आहे आणि अजून घेतच राहणार, कारण अनेक ठिकाणी मला सर्वेक्षणला जावं लागतं. माझा खूप भारतभर प्रवास होतो आणि त्यांचं काम एवढं मोठं आहे ना की मला असं वाटतं की जर आम्ही आता मी त्यांच्या संशोधनाची रिसर्च पेपरची एक सूची तयार करते. मला असं वाटतं विश्वामध्ये सगळ्यात अधिक शोध लावणारे जर कोणी पुरातत्वज्ञ असतील तर ते पद्मश्री विष्णू श्रीधर वाकणकर हे असतील. म्हणजे चरित्रलेखनापासून सुरू झालेला प्रवास हा संशोधनाचा पुढे वाढत गेला आणि तो वाढतोच आहे असं लक्षात आलं. पण आणखीन पण मला तुम्हाला एक विचारावंसं वाटतं की तुम्ही हे संशोधन तर करताच, शिवाय ललित लेखन करता, अनुवाद करता, तर एकाच वेळेला ह्या बाकी पण गोष्टी करत असताना संसारात पण आपण असतो, तर हा सगळा ताळमेळ तुम्ही कसा ठेवता? हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि मला अनेक जण विचारत असतात की हे तू असं कसं काय करते. हे दोन्ही ही क्षेत्र बघितली तर तशी वेगवेगळी क्षेत्र आहेत. पण काय होतं की या निमित्ताने, या संशोधनाच्या निमित्ताने माझा प्रवास होत असतो आणि या प्रवासात आलेले अनुभव हे मी माझे अभिव्यक्त करत असते आणि मग ते नंतर बऱ्याच जणांच्या आग्रहाखातर मी तो प्रकाशित केला आणि मग ते लोकांना आवडलं. आज साहित्यावरती माझे अनेक लाखो फॉलोअर्स आहेत, नियमित वाचत असतात. म्हणजे मला अनेक असे पत्र येतात की नाही, आम्ही तुमचं हे एकदा वाचलं, 2दा वाचलं, 3दा वाचलं, तुमचं पुढचं पुस्तक येईपर्यंत आम्ही हे कदाचित वारंवार वाचत राहू. तर कदाचित म्हणाले वाचकांच्या आग्रहाखातर पण मी लिहित गेले आणि प्रवासातनं अनुभवाने समृद्ध होतो. आणि ती टिपायची मला सवय आहे. काय म्हणतात त्याला, प्रचितीच्या गोष्टी तर हा माझा स्वतंत्र, म्हणजे माझी मी ज्या याच्यातून जाते, प्रवास करते किंवा लोक ज्या माझ्या भोवती असतात त्यांच्यावरती मी त्या लिहिलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे खूप काय म्हणतात त्याला, स्त्रियांनी खूप स्फूर्ती घेण्याजोगं आहे की एकाच वेळेला त्या बऱ्याच गोष्टी करू शकतात, त्याही उत्तमरित्या, असं मला वाटतं. तर खरंच खूप ऐकण्यासारखं आहे, पण कार्यक्रमाची वेळ मर्यादित आहे, त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आपल्या श्रोत्यांना, विशेषतः स्त्रियांना, या विषयाच्या निमित्ताने तुम्ही काय सांगाल? आपण हा परंपरेने वारसा जपतच आहोत, जोपासत आहोत, संवर्धन करत राहणार. पुढच्या पिढीला देताना मात्र आता काय होतं की इतिहास बदलला, संस्कृती हे होते, आक्रमण होते, तर मला असं वाटतं की थोडासा डोळसपणे हा ठेवा आपण आपल्या पुढच्या पिढीला द्यायला हवा. फ्युजन ज्याला म्हणतो ना, माझा आक्षेप नाही आहे त्याच्यावरती, पण फ्युजन हे 2 चांगल्या गोष्टींचं असेल तर त्याचा रिझल्ट किंवा त्याचे परिणाम पण खूप छान होतात. तर स्त्रियांनी विशेषतः या गोष्टींकडे लक्ष ठेवावं आणि हा जो परंपरेने आपण वारसा, प्रथा, परंपरा आणि हे सगळं जोपासण्याचं करतोय, ही परंपरा अखंड राहू देत आणि असाच तुम्ही हे काम करत राहा. आपल्या येणाऱ्या पिढीला हा ठेवा देत जा, हाच मी त्यांना संदेश देईन आहे. धन्यवाद विनीताताई. संस्कार भारती आणि PCET यांच्या संयुक्त विद्यमाने, PCET इन्फिनिटी रेडिओ 90.4 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तुम्ही आलात
आणि भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा त्याच्याविषयी आम्हाला सांगितलं. हे सगळे विचार आम्हालाही समृद्ध करणारे होते आणि हे पुढच्या पिढीपर्यंत डोळसपणे पोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू असं सर्व श्रोत्यांतर्फे मी तुम्हाला खात्री देते. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.